नमस्कार मंडळी, मी लक्षित सावंत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल एक्सेल भारत वरती. आणि जसं शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण आजपासून एक नवीन शैक्षणिक सिरीजला सुरुवात करणार आहोत. आणि ह्या सिरीज मध्ये आपण आजपासून एक्सेलची ओळख करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही एक्सेल मध्ये तज्ञ व्हाल आणि आपल्या कामासाठी किंवा व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या स्किल्स शिकू शकाल. तर मंडळी, सुरुवातीला आपण पाहूया की एक्सेल म्हणजे काय. तर एक्सेल हे एक स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे किंवा एक ऍप्लिकेशन किंवा एक प्रोग्राम तुम्ही असं म्हणू शकाल त्याला, ज्यामध्ये तुम्ही डेटा ऑर्गनाइज म्हणजे डेटा व्यवस्थित करू शकता, डेटा अनालिसिस म्हणजे त्या डेटाचा अभ्यास करू शकाल आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स किंवा फॉर्म्युलेशन्स तुम्ही अप्लाय करू शकाल, म्हणजेच वेगवेगळ्या गणिताचे ऑपरेशन्स करू शकाल. तर म्हणजे आपण आता पाहूयात की एक्सेल कुठे कुठे वापरले जाते. तर एक्सेल मुख्यतः ऑफिसेसमध्ये डेटा मॅनेजमेंटसाठी वापरले जाते. जसं की ऑफिसेसमध्ये फायनान्शियल ऑडिट्स असतात, सेल्स रिपोर्ट बनवण्याकरिता किंवा इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक मॅनेजमेंट करिता ही अशा तऱ्हेने एक्सेल वापरले जाते. तीच ऑफिसेसमध्ये सुद्धा, स्कूल्समध्ये सुद्धा आणि बिझनेसेसमध्ये म्हणजेच तुमच्या व्यवसायात सुद्धा तुम्ही वापरू शकाल. जसं स्टॉक मॅनेजमेंट झालं, एक रिपोर्ट बनवायचं झालं किंवा तुमच्या शाळेचा रिझल्ट जो असतो तोही एक्सेल मध्ये बनवला जातो. एक नॉर्मल फॉर्मॅट किंवा एक ग्राफ फॉर्मॅट जो आपण एक्सेल मध्ये यूज करतो. तर म्हणजे एक्सेल कोण कोण वापरू शकतं. एक्सेल हा एक फ्री सॉफ्टवेअर आहे. म्हणजे त्या फ्री व्हर्जन मध्ये तुम्हाला सगळेच फंक्शन्स तर नाही, पण जास्त म्हणजे मेजरली जे बेसिक फंक्शन्स असतात ते तुम्हाला वापरायला मिळतात. तर जसं मी म्हणालो की एक्सेल कोण वापरू शकतं, तर हा सर्वांनाच उपयुक्त आहे. जसं जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या प्रोजेक्टसाठी, किंवा जर तुम्ही प्रोफेशनल्स असाल तर तुमच्या ऑफिसेसमध्ये काम काम करताना तुम्हाला वापरलं जाऊ शकतं. किंवा जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्या बिझनेस मॅनेजमेंटसाठी एक्सेल ही खूपच उपयुक्त ठरेल. चला तर मग मंडळी, आपण आता एक्सेलची थोडीशी ओळख करून घेऊयात. ठीक आहे. तर तुम्ही जे आता स्क्रीनवरती पाहत आहात ते एक एक्सेलची वर्कबुक आहे. ठीक आहे. तर वर्कबुक जे मी म्हटलं, तुम्ही असं का नाही म्हटलं की ही एक एक्सेल आहे. ठीक आहे. तर एक्सेलची एक वर्कबुक म्हणजे हे जे तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात त्याला पूर्णतः एक आपण वर्कबुक असं म्हणतो. ठीक आहे. आणि जसं तुम्ही खाली इथे डाव्या साईडला कोपऱ्यात बघू शकाल, इथे लिहिलेलं आहे शीट 1, म्हणजेच ही एक शीट आहे. तसंच जर मी ह्या प्लस आयकन वरती, म्हणजे हे जे बेरीचं चिन्ह आहे, जर मी त्याच्यावरती क्लिक केलं, म्हणजे माझ्या माऊसनी जर लेफ्ट क्लिक केलं, तर मला ते एक नवीन शीट ओपन करून देत आहे. म्हणजेच की ही एक वर्कबुक आहे पूर्णच्या पूर्ण जे तुम्ही स्क्रीनवरती बघता आहात, आणि त्याच्यामध्ये ह्या मल्टिपल शीट्स आहेत. जसं मी जर तुम्हाला सोप्या भाषेत जर समजवायचं गेलं तर आपल्या वहीला जशी खूप सारी पानं असतात तशाच प्रकारे ही एक वही आहे, आणि त्याच्या आतमध्ये हे ज्या शीट्स आहेत त्याला आपण बोलू शकतो की त्या वहीची पानं आहेत. ठीक आहे. म्हणूनच वर्कबुक आणि वर्कशीट ह्याच्यातला डिफरन्स तुम्ही नीट जाणून घ्यावा. ठीक आहे मंडळी. तर तसंच आता आपण पुढे बघूयात की एक्सेल ओपन तर केलीत, एक्सेल आपण उघडलीत तर सही, पण आता ह्याच्यामध्ये करायचं काय. माझ्याकडे कीबोर्ड असल्यामुळे मी कीबोर्डवर काही जर टाईप केलं तर बस तेवढंच याचं काम आहे का, तर नाही. तर आपण बघून घेऊयात, पहिलं जाणून घेऊयात की ह्या वर्कबुक मध्ये नेमकं काय काय असतं. ठीक आहे. किंवा या एका शीट मध्ये नेमकं काय काय असतं. जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की एका वर्कबुक मध्ये आपण बऱ्याच शीट्स सुरू करू शकतो. तसंच एका शीट्स मध्ये दोन इम्पॉर्टंट गोष्टी असतात ज्याला आपण बोलतो रोज आणि कॉलम्स. ठीक आहे. रो म्हणजे जे नंबर्स असतात. ठीक आहे. म्हणजेच एक आडवी रेष तुम्ही म्हणू शकाल, त्याला आपण बोलतो रोज. आणि कॉलम्स म्हणजे एक उभी 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 रेष किंवा स्तंभ तुम्ही बोलू शकाल, त्याला आपण बोलतो कॉलम. ठीक आहे. तर कुठलाही कॉलम जो असतो तो लेटर्स म्हणजेच अल्फाबेट्स जे तुम्ही बोलू शकाल त्याला ABCDEFG ह्यांनी डिनोट होतो. म्हणजेच काय की त्याची ओळख त्या अल्फाबेट वरून असते. तसंच एक रो जो असतो त्याची ओळख एका नंबर वरून असते. म्हणजे जेव्हा मी कुठलाही रोज जर मला सांगायचं असेल तर मी बोलणार
रो नंबर 1, 2, 3, 4 एक्सेट्रा जे काही असेल. जर मला कुठला कॉलम बद्दल तुम्हाला सांगायचं असेल तर मी बोलणार की कॉलम EFGHI. हे आपण आपल्या पहिल्या व्हिडिओ एक्सलुकअप मध्ये थोडंसं वरवरून बघितलं होतं, पण मी तुम्हाला आता इन डिटेल सांगतो आहे. तर हे रोज आणि कॉलम्स का महत्वाचे आहेत मित्रांनो, तर आपली जी एक वर्कशीट आहे किंवा वर्कबुक आहे त्याच्यामध्ये आपण कुठल्या सेलवरती किंवा कुठल्या जागेवरती ऑपरेशन करतोय किंवा कुठे काय ठेवलं गेलेलं आहे ह्याची ओळख करून देण्यासाठी हे रोज आणि कॉलम्स खूप महत्वाचे आहेत. जर तुम्ही बघितलं, जर मी एकदमच पूर्ण तऱ्हेने जर राईट साईडला गेलो तर कॉलम XFD म्हणजेच मी एवढ्या पूर्ण वर्कबुक मध्ये हा XFD कॉलम वरती जर येऊन काही केलं असेल आणि तुम्ही जर A कॉलम वरती असाल तर तुम्हाला कळणार कसं मी कुठल्या कॉलम वरती किंवा कुठल्या रो वरती काय ठेवलेलं आहे. तर त्याकरिता आपल्याला रोज आणि कॉलमची ओळख करून घेणं खूप अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. तर हे जाणून घ्या. ठीक आहे. तर ह्याच रोज आणि कॉलम्स वरून आपल्याला एका सेलची ओळख होते. सेल म्हणजेच काय की तुम्ही हा जो ग्रीन आउटलाईन जी बघू शकतात, ही जी हिरवी आउटलाईन झालेली आहे एका बॉक्सला जे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात, त्याला आपण बोलतो एक सेल. आपण रो बघितला, आपण कॉलम बघितलं, पण आता आपण एक सेल बघूया. ठीक आहे. तर एक सेल म्हणजे काय की एक रखाना तुम्ही ज्याला बोलू शकाल. म्हणजे पूर्णच्या पूर्ण वर्कशीटमध्ये एक सेल आहे जिथे तुम्हाला असे खूप सारे सेल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक सेलमध्ये काही ना काहीतरी तुम्ही इनपुट म्हणजे तुम्ही काही ना काहीतरी लिहू शकता किंवा कुठला फॉर्म्युला यूज करू शकता. तर अशी ती सेलची असा तो आपण सेलचा उपयोग करू शकतो. पण सेलला सुद्धा आपण रो आणि कॉलम ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजे या दोन्ही गोष्टींना एकत्र करून आपण त्या सेलला नाव देतो. जसं आता तुम्ही ज्या स्क्रीनवरती बघू शकाल, जी मी सेल सिलेक्ट केली आहे म्हणजे ज्या सेलवरती मी क्लिक केलं आहे त्या सेलचं नाव आहे सेल D6. ठीक आहे. तुम्ही इथे डावीकडे बघू शकाल की इथे D6 लिहून आलेलं आहे. ठीक आहे. ह्या पर्टिक्युलर ह्या गोष्टीला आपण बोलतो नेम बॉक्स, जिथे तुम्ही कुठल्याही सेलचं नाव पाहू शकाल. ह्या नेम बॉक्सचे अजून बरेचसे फायदे आहेत जे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. पण तात्पुरता तुम्ही हे फक्त लक्षात ठेवा की रोज आणि कॉलम्स महत्वाचे आहेत. आपल्याला पूर्ण आपल्या वर्कबुक मध्ये जसे आपण कोणाला रस्ता सांगतो तसं त्या रस्त्याला एक नाव दिलेलं असतं, त्याच प्रकारे आपल्या वर्कबुक मध्ये प्रत्येक सेल आणि कॉलम्सला एक नंबर आणि एक अल्फाबेट दिलेला, प्रत्येक कॉलम आणि रोजला एक नंबर आणि एक अल्फाबेट दिलेला आहे आणि त्याच नंबर आणि अल्फाबेट वरून आपण एका सेलला नाव देतो जेणेकरून आपल्याला एक्सेलची ओळख होते. ठीक आहे. तर आता तुम्ही बघाल तर इथे मी ह्या सेलवरती क्लिक केला आहे तर तुम्ही पाहू शकाल की ह्या सेलचं जे नाव आहे ते आहे B6. ठीक आहे. तर हे होतं कॉलम्स आणि रोज बद्दल आणि सेल्स आपण बघितलात. तर मित्रांनो परत तुम्ही व्हिडिओ एकदा मागे करून पहा की एक्सेलमध्ये रोज आणि कॉलम्स किती महत्वाचे आहेत. ठीक आहे. आणि हे थोडंसं लक्षात ठेवायला हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. एवढं पण कठीण नाही आहे. कॉलम्स म्हणजे अल्फाबेट्स आणि रोज म्हणजे नंबर्स, बस दॅट्स इट. आणि कुठलाही सेल जेव्हा आपण नाव देतो तर सेलचं नाव कॉलम पासून सुरू होतं. म्हणजेच की सेल B6 किंवा सेल C3, C काय आहे कॉलमचं नाव आहे आणि 6 किंवा 3 जे नंबर असतो तो काय आहे रो आहे. तर कॉलम पहिला रो नंतर. ठीक आहे. म्हणजे बेरीजचं चिन्ह एक बनतं. जर तुम्ही असं व्हिज्युअलाइज करू शकाल, जर तुम्ही ते इमॅजिन करू शकाल तर तुम्हाला ते कळेल. तर म्हणजे आपण आता रोज बघितलेत, कॉलम्स बघितलेत, सेल बघितलेत, तसंच आता आपण एक्सेलला अजून जाणून घेऊया. तर त्याकरिता मी तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन जाऊ इच्छितो. तर तुम्ही इथे बघू शकाल स्क्रीनवरती की मी इथे काही नावं दिलेली आहेत या आपल्या एक्सेल शीटवरती. तर हे जे आहे आपल्याला हे एक्सेलची ओळख करून देण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तर जसं मी आता इथे तुम्हाला दाखवतो की इथे आपण पहिलं बघू शकाल आपल्या डावीकडे इथे लिहिलेलं आहे फाईल. तर हे आहे फाईल बटन. ठीक आहे. पूर्ण एक्सेलमध्ये हे एकच असं बटन आहे जे वेगळं आहे, ज्याच्याबद्दल आपण आता थोड्या वेळात बघूयात. पण त्याआधी जसं आपण बघितलं की ह्या गोष्टीला ह्या एका पार्टला आपण बोलतो कॉलम, तसंच ह्याला आपण बोलतो रो आणि ह्या ज्या आहेत त्याला आपण बोलतो शीट्स. तसंच
एक पर्टिक्युलर सेल जो असतो पूर्ण या एक्सेल शीट वरती, त्याला आपण बोलतो एक सेल. ठीक आहे. तसंच अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत एक्सेलमध्ये ज्याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. जसं मी इथे म्हटलं रिबन, त्या एका रिबन वरती एक फाईल बटन असतं. तसंच ह्या बरेचसे टॅब्स असतात. ठीक आहे. हे जे दिसतंय तुम्हाला होम, इन्सर्ट, पेज लेआउट, फॉर्म्युलाज असं बरंच काही, त्याला आपण बोलतो टॅब्स. ठीक आहे. तसंच प्रत्येक टॅबच्या खाली तुम्ही पाहू शकाल की इथे एक खूप काही फंक्शन्स दिलेले आहेत तुम्हाला, खूप काही ऑप्शन्स दिलेले आहेत. पण ते ऑप्शन्स जर तुम्ही नीट बघाल तर प्रत्येक ऑप्शनच्या खाली एक नाव आहे, क्लिपबोर्ड, फॉन्ट, अलाइनमेंट, नंबर, स्टाईल, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर प्रत्येक हे जे तुम्ही बघतात क्लिपबोर्ड, फॉन्ट, अलाइनमेंट, त्याला आपण बोलतो एक ग्रुप. एका ग्रुपमध्ये त्या ग्रुपच्या रिलेटेड किंवा ते जे नाव लिहिलेलं आहे, जसं की इथे बघू शकाल की तुम्ही इथे लिहिलेलं आहे अलाइनमेंट. तर अलाइनमेंटच्या बाबतीत म्हणजे अलाइनमेंटच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, जसं की एका सेलमध्ये लेफ्ट करणं, राईट करणं, जे मी आता गोष्ट लिहिली आहे ती डावीकडे असली पाहिजे की उजवीकडे असली पाहिजे, किंवा त्याला एकत्र करायचं आहे, किंवा जसंच आपण इथे बघू शकतो की क्लिपबोर्ड म्हणजेच काय की कट, कॉपी, पेस्ट, तशा बऱ्याचशा गोष्टी इथे एकाच जागेवरती त्यांनी क्लब करून ठेवलेल्या असतात, एकाच जागेवरती त्यांनी आणून ठेवलेल्या असतात स्मार्टली, जेणेकरून आपल्याला एखादी गोष्ट शोधायला जास्त वेळ लागत नाही. तर आपण बघितलं फाईल बटन, रिबन, ग्रुप्स, टॅब्स, सेल, रो, शीट. तर आता हे जे आहे इथे या डाव्या साईडला ते तुम्ही बघत असाल, त्याला आपण बोलतो शीट चेंजर, किंवा जे शीट्स असतात त्या शीटमध्ये टॉगल करायला तुम्हाला मदत करतात. ठीक आहे. म्हणजे एका शीट मधून दुसऱ्या शीट मध्ये जाण्यासाठी तुम्हाला मदत करतात. ठीक आहे. शीट टॉगलर तुम्ही बोलू शकतात. शीट टॉगलर म्हणजेच काय की एका शीट मधून दुसऱ्या शीट मध्ये जाण्याकरिता ते तुम्हाला मदत करतात. ठीक आहे. तसंच तुम्ही इथे उजव्या साईडला बघू शकाल की इथे आहे स्क्रोल बार. ही जी पट्टी तुम्ही बघत आहात त्याला बोलतो आपण एक स्क्रोल बार. म्हणजे आपल्या पूर्ण वर्कबुक मध्ये आपल्याला डावीकडून उजवीकडे जाण्यासाठी ते उपयुक्त ठरतं. तसंच इथे उजव्या बाजूला सुद्धा तुमच्याकडे एक स्क्रोल बार आहे, जो वरती किंवा खाली जायला तुम्हाला फायद्याचं ठरतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकाल की इथे एक प्लस आणि मायनस साईन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हा एक स्क्रोल बार आहे. ह्याला आपण बोलतो झूम. म्हणजेच काय की तुमची ही जी वर्कशीट आहे, नीट लक्षात ठेवा मित्रांनो, मी वर्कशीट म्हणतोय आणि वर्कबुक नाही. तर ही जी वर्कशीट आहे त्याच्यामध्ये तुम्ही झूम इन किंवा झूम आउट करू शकाल. त्याच्याकरिता हे झूम बटन इथे दिलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता मी हे काढून आपण एक प्रत्येक गोष्टीचा एक नमुना बघणार आहोत, एक एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला असेल ही अपेक्षा करतो. तर आपण आता हे सगळं मिटवून टाकूयात. आणि जसं आपण बघितलं की ह्या टॅब्स आहेत. ठीक आहे. आपण सुरुवात करूया फाईल बटन पासून. तर फाईल बटनवरती जर मी क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकाल की इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळतात. जसं की तुम्हाला नवीन एक्सेल ओपन करण्याचं ऑप्शन आहे. तुम्ही आता रिसेंट म्हणजे आता ज्या एक्सेल तुम्ही चालू केलेल्या असतील त्या सगळ्या तुमच्या इथे लेटेस्ट एक्सेल तुम्हाला इथे येऊ शकता, तुम्हाला इथे दिसतील, जे तुम्ही इथे पाहू शकता. इथे एक्सेल मध्ये न्यू, ओपन, शेअर असे बरेचसे ऑप्शन्स आहेत, ज्याच्याबद्दल आपण हळूहळू जाणून घेऊया. तसंच इथे जे आहे ते ब्लँक वर्कबुक, पर्सनल. आता जे तुम्ही न्यू ऑप्शनच्या खाली जे तुम्ही बघू शकाल, इथे तुमच्याकडे एक ब्लँक वर्कबुक म्हणजे एक नॉर्मल वर्कबुक, एक ब्लँक वर्कबुक ज्याच्यामध्ये काहीच नसणार आहे ते तुम्हाला ओपन होणार आहे. आणि इथे अजून बऱ्याचशा वर्कबुक्स दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला टेम्पलेट्स तुम्ही बोलू शकाल. म्हणजे जे बनवलेलंच एक्सेलची शीट्स असते त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त इनपुट करायचं असतं, ते हे तुम्हाला टेम्पलेट्स बनवून दिलेले असतात इथे. ठीक आहे. तर आपण आता मागे येऊयात आणि आपण पाहूयात की एक्सेलमध्ये अजून बरंचसं काही आहे जे बघण्यासारखं आहे. जसं की हे टॅब्स झाले. जसं जसं तुम्ही टॅब्स वरती क्लिक कराल तसं तसं तुम्ही इथे बघू शकाल की हे जे ग्रुपिंग्स होते ते बदलत जातात आणि त्या टॅबच्या नुसार ते तुम्हाला ग्रुपिंग्स किंवा ग्रुप्स देतात. ठीक आहे. तर याबद्दल पण आपण अजून शिकणार आहोत. पण आता करिता फक्त आपण एवढंच लक्षात ठेवूया की ह्याला टॅब्स बोलतात आणि या टॅब्सच्या अंडर हे सगळे ग्रुप्स असतात. ठीक आहे. जसं आपण शीट्स बघितलं आणि मी तुम्हाला बोललो की हे जे बटन्स आहेत ते शीट जे आहेत ते आपल्याला टॉगल करायला मदत करतात. जसं मी आता हे राईटचं बटन जेव्हा दाबणार तेव्हा ही जी शीट आहे ती माझी शीट 1 मधून शीट 2 मध्ये जाणार. ठीक आहे. तर हे बटन जे असतात ते शीट्स सिलेक्ट करायला किंवा एका शीट मधून दुसऱ्या शीट मध्ये जायला आपल्याला फायद्याचे ठरतात. तसंच जर तुम्ही
बघाल इथे तर हे आपण बोललेलो स्क्रोल बार्स आहेत. हे आहे जे वरती आणि खाली आपल्याला घेऊन जायला मदत करतं, आणि हे आहे जे डावीकडे आणि उजवीकडे आपल्याला नॅव्हिगेट करायलाच, म्हणजेच आपल्याला त्या वर्कबुक वरती डावी किंवा उजवीकडे जायचं असेल तर आपण ते वापरून आपण डावी किंवा उजवीकडे जाऊ शकतो. तसंच वर किंवा खाली आपण हे वापरू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं इथे आहे एक झूम बटन किंवा झूमचं स्क्रोल बार तुम्ही बोलू शकतात. जर मी इथे मायनस वरती जर क्लिक केलं, जे इथे वजाबाकीचं चिन्ह आहे, जर त्याच्यावरती मी क्लिक केलं तर इकडे मला झूम आउट होत आहे. जसं मी म्हटलेलं एक वर्कशीट झूम आउट होणार, आणि तसंच जर मी इथे प्लस वरती क्लिक केलं, जे बेरीचं चिन्ह आहे, जर त्याच्यावरती क्लिक केलं तर माझी जी वर्कशीट आहे ती झूम इन होणार. ठीक आहे मित्रांनो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण इथे बघितलं की आपण पूर्ण एक्सेल तर पाहिलीत, पण त्याच्यानंतर जे तुम्ही हे बघू शकाल, ह्याला बोलतो आपण सर्च बार. या सर्च बारचा काय उपयोग आहे तो आपण थोड्या वेळात बघूया. आणि अजून एक गोष्ट आहे जिथे ही जे तुम्ही बघू शकाल की बुक 1 एक्सेल लिहिलेलं आहे, त्याला आपण बोलतो ते बुकचं नाव असतं. ठीक आहे. इथे जे दिलेलं आहे ते बुकचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आणि म्हणजे तुम्ही जी पण वर्कबुक आहे, जी तुम्ही सेव्ह कराल किंवा ज्या वर्कबुकवरती तुम्ही काम करत आहात, त्या बुक बद्दल माहिती घेण्यासाठी हे तुम्हाला त्या बुकचं नाव इथे दिलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जो सर्च बार म्हटलं तर ह्याला बोलतात मायक्रोसॉफ्ट सर्च. जर तुम्ही इथे हवर केलं, म्हणजे जर तुम्ही ह्या पार्टवरती आला तर तुम्हाला इथे त्याच्याबद्दल माहिती ऑटोमॅटिकली येऊन जाईल, जे तुम्हाला पूर्ण वर्कबुक मध्ये जे सापडतं ते तुम्ही इथे सर्च करू शकाल. जसं मला इथे कंडिशनल फॉर्मॅटिंग लिहिलेलं आहे, आणि जर मी समजा दुसऱ्या कुठल्या तरी टॅब वरती, जसं की डेटा टॅब वरती आहे, आणि आता मला ते सापडत नाही आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग, आणि जर मी इथे कंडिशनल फॉर्मॅटिंग टाईप करायला गेलो तर मला ते इथे कंडिशनल फॉर्मॅटिंग लगेच ते पहिलंच किंवा म्हणजे इथे मला ते ऍक्शन्स मध्ये आणून देतं, जेणेकरून मी कंडिशनल फॉर्मॅटिंग सिलेक्ट करून मला जे पण ऑपरेशन्स करायचे असतील ते मी इथे परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. तर मंडळी ही होती थोडीफार माहिती एक्सेल बद्दल. आय होप, मी आशा करतो की तुम्हाला एक्सेल बद्दल थोडीफार माहिती मिळाली असेल, एक्सेल काय आहे, कसं आहे. तर मित्रांनो, हा आपला पहिला व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण एक्सेलची थोडीशी ओळख करून घेतली आहे, आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये एक्सेलचे इतर फंक्शन्स किंवा फॉर्म्युलाज आपण जाणून घेणार आहोत. आणि ह्या सिरीजमध्ये आपण पुढे हळूहळू करून प्रत्येक कॉन्सेप्ट शिकत जाऊया आणि एक्सेल मध्ये तज्ञ बनूया. तर जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये काहीही शंका असतील तर मित्रांनो, प्लीज कमेंट सेक्शनचा यूज करून त्या कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या शंका विचारा. तुमचा जे काही प्रश्न असतील ते विचारा, आणि मी ते पूर्णतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन, किंवा तुमचे काही सजेशन्स असतील तर ते मी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. तर आजसाठी मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.